जुन्नर शहरातील अहिल्याबाई होळकर शाळा क्रमांक 4च्या मैदानात रात्रीच्या गस्ती दरम्यान पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। इथून 2 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करत पोलिसांनी एक जणाला अटक केली आहे, तर 2 जण फरार आहेत। दिनांक 19 जुलै रोजी पहाटे 1:45 सुमारास हेड कॉन्स्टेबल हांडे, पोलीस शिपाई बापू वाघमोडे आणि चालक सातपुते हे डायल 112ची रात्र गस्त करत होते। त्यावेळी अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक 4च्या मैदानात एक इनोव्हा चारचाकी आणि एक ॲक्टिवा दुचाकी उभी दिसले। पोलिसांना पाहून तिथे असलेले 3 जण पळू लागले। पाठलाग करून पोलिसांनी त्यातील एक जणाला ताब्यात घेतले। पकडलेल्या आरोपीचे नाव मयूर संजय खराडे, वय वर्ष 27, राहणार कल्याणपेठ, जुन्नर असे आहे। त्याला दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 8:09 अटक करण्यात आली आहे। इतर 2 आरोपी असीम खलील कुरेशी, राहणार शुक्रवार पेठ, जुन्नर आणि निखिल परदेशी, राहणार प्लॅटिनम हॉटेलजवळ, जुन्नर हे सध्या फरार आहेत। मयूर खराडे याने दिलेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पंचनामा करण्यात आला। टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी क्रमांक MH12 ET 3911 आणि ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक MH14 CH 6265 यांची झडती घेण्यात आली। या गाड्यांमधून खाकी चिकट पट्टीने गुंडाळलेली 2 पाकिटे मिळून आली। इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केले असता एकाचे वजन 2.66 किलो आणि दुसऱ्याचे 0.962 किलो भरले। असा एकूण 3.28 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 231/2026 दाखल करण्यात आला आहे। गुंगीकारक औषधी आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8C 20B 20BII 3.5 आणि भारतीय न्याय संहिता 2003 चे कलम 3.5 नुसार गुन्हा नोंद झाला आहे। सदर गुन्ह्याची फिर्याद पोलीस शिपाई बापू वाघमोडे, बॅच नंबर 1227, राहणार अकोले बुद्रुक, तालुका म्हाडा, जिल्हा सोलापूर यांनी दिली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत। जुन्नर टाइम्स, जुन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज दिनांक 19/7/2026 रोजी रात्री नगर परिषद शाळा क्रमांक 4 शुक्रवार पेठ, जुन्नर परिसरामध्ये 3 किलो गांजा, एक इनोव्हा कार आणि एक स्कूटर अशा प्रकारचा 10,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये छापा कारवाईमध्ये हा मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर एक आरोपी अटक करण्यात आलेला असून त्यास सध्या पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि इतर पाहिजे आरोपितांचा शोध सुरू आहे। तर कुठे जुन्नर शहरामध्ये हे जे नशेचं प्रमाण आहे ते वाढताना दिसते, पालकांना काय आवाहन करलेलं आहे? त्याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण सरांचे आदेश आहेत। से नो टू ड्रग्स या पद्धतीनं प्रत्येक आपण शालेय पातळीवर सामाजिक संस्थांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेत आहोत आणि पालकांना आणि एकंदरीत नागरिकांना या दृष्टीनं हेच आव्हान आहे की आपण या अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारला थारा दिला नाही पाहिजे आणि जर असे प्रकार आपल्यासमोर कुठे जर घडताना दिसत असतील किंवा आपल्याला काही माहिती असेल तर ती गोपनीयरित्या पोलीस ठाणे सांगू शकतात किंवा डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधून त्याची माहिती देऊ शकतात। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशाने माननीय अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील जुन्नर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक स्वतः मी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे, पोलीस हवालदार भालेराव, पोलीस हवालदार हांडे, पोलीस शिपाई सातपुते, पोलीस शिपाई वाघमारे, पोलीस शिपाई पावडे, पोलीस शिपाई केंद्रे, पोलीस शिपाई निरडे या पथकाने केलेले आहे। आणि याच्यामध्ये उल्लेखनीय अशी बाब आहे की जे रात्रगस्त पथक होतं, पोलीस हवालदार हांडे, पोलीस शिपाई सातपुते आणि पोलीस शिपाई वाघमारे यांना मूळ संशय आल्याने तिथून पुढची ही सगळी कारवाई आपल्याला करता आलेली आहे। या रात्रगस्त पथकाचं यामध्ये उल्लेखनीय असं काम आहे।